सर्व शाखा अधिकाऱ्यांना नमस्कार. आज आपण आपल्या संस्थेचे किंवा आपल्या प्रत्येक शाखेतील थकीत कर्जदारांची माहिती सॉफ्टवेअरला अपडेट करायची आहे. तर त्यामध्ये कर्जदारावर केलेली कार्यवाही 138 चेकची केस आपण आर्बिट्रेशनसाठी आवड भेटण्यासाठी संस्थेकडे दाखल केलेले कर्जदाराच्या विरोधातील प्रस्ताव, त्यानंतर भेटलेले अवॉर्ड, ज्या लोकांचे अवॉर्ड भेटले ते सिव्हिल कोर्टात दाखल केले त्याची माहिती, व त्यानंतर त्याच ज्यांचे अवॉर्ड भेटले त्यांना आपण 97 खाली नोटीस दिलेली, ही सर्व माहिती आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये भरायची आहे. तर त्याचा नमुना मी खाली स्क्रीनमध्ये दाखवतो. त्याप्रमाणे आपण सर्वांनी आज ही माहिती भरून घ्यायची आहे. तर MES 210 त्यामध्ये क्रिएट लोन ॲक्शन टू अकाउंट, त्यामध्ये नमुना 362, तारीख आजची 5/8/2025. तर इथं आपल्याला कार्यवाही काय आपण करायची, तर त्यामध्ये प्रथम 138, त्याच्यानंतर आर्बिट्रेशन अवॉर्ड, ज्या लोकांचे अवॉर्ड भेटले त्यांच्यासाठी आर्बिट्रेशन अवॉर्ड भेटलेल्या लोकांवर सिव्हिल कारवाई केलेली असेल तर त्याला सिव्हिल कोर्ट म्हणायचं. आणि ज्या लोकांना 97 खाली नोटीस दिली त्याला ॲक्शन 97. ह्या कारवाई आपण केलेल्या आहेत. तर ती सॉफ्टवेअरला भरण्यासाठी त्याच्यात आपण एक कारवाई बघू. 138 कॉपी, तर 138 सेव. तर ही सेव झालं. हे आपल्याला पाहण्यासाठी, यादी पाहण्यासाठी RP 781. तर आलं इथं 138 लोन ॲक्शन. तर ह्याप्रमाणे आपण आपल्या शाखेतील 138, त्यानंतर आर्बिट्रेशन अवॉर्ड, ज्या लोकांचा अवॉर्ड दाखल केलेलं नाही त्यांचं आर्बिट्रेशन पेंडिंग, ज्या लोकांचं अवॉर्ड भेटलं त्यांना आर्बिट्रेशन अवॉर्ड, ज्या लोकांचं अवॉर्ड आपण कोर्टात दाखल केलं त्यासाठी सिव्हिल कोर्ट, आणि ज्यांचे अवॉर्ड सिव्हिल कोर्टात दाखल केलेले आहेत आणि त्यांना परत आपण 97ची नोटीस दिली ते त्यांना 97. आणि ज्या लोकांचं दाखल केलं नाही त्यांना ॲक्शन नॉट टेकन. ह्याप्रमाणे सर्व माहिती आपण सॉफ्टवेअरमध्ये आज तारखेत भरून घ्यायची आहे. धन्यवाद.